संगमनेरच्या एसटीपी प्लांटला विरोध कायम। संगमनेर नगरपालिकेच्या गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध। आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात। कोणी दिला पाठिंबा? बघा सविस्तर न्यूज एमपीवर। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान। न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मंडळी, आज बघूया संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी। नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत संगमनेर नाशिक पुणे हायवे जोरवा नाका या ठिकाणी। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की तब्बल जवळपास 1 वर्ष उलटत आलेलं आहे आणि या 1 वर्षापासून संगमनेरमध्ये स्थानिक लेवलला, लोकल लेवलला एक कायमस्वरूपी मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि तो मुद्दा आहे, ती चर्चा आहे, तो विषय आहे संगमनेर नगरपालिकेच्या एसटीपी म्हणजेच गटार जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेला स्थानिकांचा विरोध। तर मंडळी, आज सोमवार दिनांक 20/2022 रोजी संगमनेर नगरपालिकेच्या धोरणाला, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे आणि त्यासाठी आज त्यांचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। या साखळी उपोषणाला सुरू केले तेव्हा 2 नागरिक बसले होते, परंतु बघता बघता संख्या वाढत गेलेली आहे। आपण न्यूज एमपीच्या माध्यमातून बघू शकता आणि या ठिकाणी आता संगमनेर प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांतजी मंगरुळे आणि संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी श्री राहुल वाघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। चर्चा झालेली आहे, परंतु या चर्चेतून काही मार्ग निघालेला नाही आहे। याचा सविस्तर या बातमीचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित असलेले संगमनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, या ठिकाणी विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी आहेत, नेते मंडळी, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी की नेमका विरोध कशासाठी चालू आहे आणि हे साखळी उपोषण केव्हा सुरू झालेले आहे। यासाठी आपण सर्वप्रथम घेऊया संगमनेरचे शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यानंतर बरेचसे मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर बघूया सविस्तर न्यूज एमपीच्या माध्यमातून। आज एसटीपी हटाओ या अनुषंगाने जोरवे नाका येथे स्थानिक भूमिपुत्रांनी ज्या साखळी उपोषण सुरू केलेलं आहे, त्या उपोषणाला, त्या लोकभावनेला पाठिंबा देण्यासाठी माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मुजीबभाई, त्याचप्रमाणे या कृती समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आम्ही सर्वजण बसलेलो आहोत। थोड्याच वेळापूर्वी सन्माननीय प्रांतसाहेब मंगरुळे साहेब, त्याचप्रमाणे संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय वाघसाहेब येऊन गेले आणि स्थानिक उपोषणकर्त्यांशी त्या ठिकाणी त्यांनी भेट घेतली। खरं म्हणजे हा एसटीपी प्लांटच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, माझं वैयक्तिक असं मत आहे की हा एसटीपी प्लांट कसा कार्यान्वित होणार आहे, याच्या तांत्रिक बाबी नेमक्या काय असल्या पाहिजेत, तो पुढे कशा पद्धतीने कार्यान्वित होणार आहे, हे अनेक घटक यामध्ये अंतर्भूत आहेत। हे सांगण्यासाठी आत्तापर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेतला नसल्या कारणाने स्थानिक रहिवाशांचं या ठिकाणी समाधान करण्यात लोक प्रशासन, नगरपालिका प्रशासन निश्चितपणाने या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे। वाढतं नागरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे निश्चित पद्धतीने वातावरण जे आहे संगमनेर शहरातील हे दिवसेंदिवस बदलत आहेत। सांडपाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। त्यासाठी एसटीपी प्लांटसारख्या अत्याधुनिक प्लांटची आवश्यकता आहेच, परंतु हा प्लांट होत असताना त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांची भूमिका आणि त्यांची लोकभावना या ठिकाणी कुठेही विचारात घेतलेली नाही, असा आमचा ठाम आरोप या ठिकाणी आहे। मला असं वाटतं की प्रशासनाने, विशेषतः माननीय प्रांतसाहेब आणि माननीय मुख्याधिकारी आणि सन्माननीय सर्वच जे काही प्रशासनातील पदाधिकारी असतील, त्यांनी उपोषणकर्त्यांशी, स्थानिक रहिवाशांशी या ठिकाणी चर्चा करावी आणि कृती समितीबरोबर समन्वय साधून नेमका हा प्लॅन तुम्ही कसा करणार आहेत याचं एखाद दुसरं प्रेझेंटेशन द्यावं। नेमकं त्यातील समज आणि गैरसमज काय आहेत हे जर आपण दूर करू शकलो तर मला असं वाटतं की हा प्रश्न कदाचित मिटेल। परंतु अशा प्रकारचे अद्यापही प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची भूमिका आणि कुठल्या प्रकारचं पाऊल या ठिकाणी उचललेलं नाही आणि म्हणून माझी आमच्या सर्व या उपोषणकर्त्यांच्या वतीने विनंती आहे की प्रशासनाने हा एक कल्ली कारभार न करता सर्वांना सोबत घेऊन लोकभावनेचा आदर करून यातून मार्ग काढावा, जेणेकरून हा प्रश्न तात्काळ सुटण्यासाठी मदत होईल। धन्यवाद। सर, एक प्रश्न असा विचारतो मी, तुम्ही आत्ता बोलले की एसटीपी प्लांट म्हणजे जलशुद्धी प्रकल्प केंद्र
हा संगमनेरला गरजेचा आहे, पाहिजेच. मग या ठिकाणी जे उपोषण चाललंय, आता जे साखळी उपोषण सुरू केलंय स्थानिक नागरिकांनी, मग याचा विरोध करायचं कारण काय? नेमका प्लॅन्टला विरोध आहे का दुसरं काही याच्यामध्ये? उपोषणकर्त्यांशी आणि स्थानिक रहिवाशांशी चर्चा केल्यानंतर एक नवीन मुद्दा असा या ठिकाणी समोर आलेला आहे की एसटीपी प्लांटला या ठिकाणी विरोध नाही आहे. प्लांट इथल्या जागेला आहे. या ज्या जागेवर हा प्लांट होतोय त्या जागेला या ठिकाणी विरोध आहे. पर्यायी जागा त्या ठिकाणी पालिकेने उपलब्ध करावी आणि तो एसटीपी प्लांट त्या ठिकाणी कार्यान्वित करावा, अशा प्रकारची मागणी या स्थानिक रहिवाशांची आहे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला संगमनेर नगरपालिकेमध्ये काउन्सिलिंगचा ज्यावेळी ठराव झाला असेल, त्या ठरावामध्ये जी जागा आहे ती नेमकी जागा कुठली होती, त्यावेळेचे त्या ठरावावरती जे अनुमोदक सूचक असतील किंवा हा ठराव ज्यावेळेस अंमलात आणला का त्यावेळेला जे काही विद्यमान नगरसेवक या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्यावेळेला वेगळी जागा दाखवण्यात आली होती, वेगळी जागा सांगण्यात आली आणि आता मात्र या ठिकाणी हा जो प्रकल्प होत आहे हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे, आमची दिशाभूल झालेली आहे, अशा प्रकारची लोकप्रतिनिधींची भावना या ठिकाणी आहे आणि त्या भावनेचा देखील आदर या ठिकाणी झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे. आज आमच्या एसटीपी प्लॅनच्या संदर्भातलं साखळी उपोषण आजचा पहिला दिवस आहे. मुस्लिम समाजाच्या भावनांचा आदर करता हा एसटीपी प्लॅन इथं होता कामा नये अशी ही सर्व लोकवस्तीत राहणाऱ्या लोकांची आहे. हा एसटीपी प्लॅन फक्त मुस्लिम बांधवांनाही हितकारक नसून त्यामध्ये देवी गल्ली आहे, परदेशपूर आहे, उपसनी गल्ली आहे, डोंगरेमाळा आहे, मेत्रे वस्ती आहे, डाकेमाळा आहे, आदरवाडी आहे. तर आमचं असं म्हणणं आलं मुस्लिम समाजाचं व इतर समाजाचं तर एसटीपी प्लॅनला आमचा इथं विरोध नाही, पण एसटीपी प्लॅनची जागा बदलण्यासाठी हा साखळी उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. तर मला असं प्रशासनाला सांगायचं आहे का एसटीपी प्लॅन तुम्हाला जो करायचा होता ती नियोजित जागा पूर्वी तुम्ही ती बदललेली आहे. ती बदलल्यानंतर हा एसटीपी प्लॅन सुमारे आसपास 30-35 हजाराच्या लोकवस्तीमध्ये तुम्ही इथं मंजूर करून कामाला सुरुवात केलेली आहे. पण तुम्ही जनतेचा, लोकवस्तीचा आणि इथं राहणाऱ्या नागरिकांचा अनादर केला नाही. अनादर याच्यासाठी केला नाही का तुम्ही जाणून बुजून हा एसटीपी प्लॅन या मुस्लिम वस्तीत आणून ठेवला. बरं, मुस्लिम वस्तीत आणून ठेवल्यामुळं इथल्या नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो इतर समाजाला सुद्धा होणार आहे. आणि आमच्या एसटीपी प्लॅनच्या संदर्भात जे लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या भावना अशा आहे का हा एसटीपी प्लॅन इथं झालाच नाही पाहिजे. सर्वसाधारण जनतेला एसटीपी प्लॅनचा फायदा कमी आणि नुकसान जास्त आहे, तोटे जास्त आहे. इथलच्या नागरिकांची मागणी अशी आहे का या एसटीपी प्लॅनच्या जागेमध्ये एक ग्रामीण रुग्णालय इथं सुरू झालं पाहिजे. त्याच्यानंतर जॉगिंग पार्क, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग पार्क झालं पाहिजे. मुळातच ही जागा जी आहे ही व्यायामशाळा आणि इंटरनॅशनल ग्राउंड इथं व्हॉलीबॉल स्पर्धा पहिल्या व्हायच्या, पण या सगळं नगरपालिकेने ही जागा ताब्यात घेतल्यामुळं सर्वात मोठं नुकसान तरुण मुलांचं झालेलं आहे. आणि त्या नुकसान झाल्यामुळं साहजिकच लोकांच्या भावना दुखल्या गेल्या. भावना दुखावल्या गेल्यामुळं आज साखळी उपोषणाला बसण्याची वेळ या एसटीपी प्लॅन संदर्भातल्या नागरिकांना इथं आलेली आहे. तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे का तुम्ही जागा ही बदली करू शकता. नगरपालिकेमध्ये जे ठराव मंजूर झाले ते कुठं झाले, कसे झाले, ही सगळी बाब शिवांना माहीत असती, प्रांत अधिकाऱ्यांना माहीत असती, सत्ताधाऱ्यांना माहीत असते. सर, तुम्ही आत्ता बोलले प्रांत अधिकाऱ्यांना माहीत असेल. बऱ्याचशा वेळा प्रांत अधिकारी साहेबांबरोबर चर्चा देखील झाली या विषयावरती. त्या चर्चेतून तर मार्ग नाहीच मिळाला म्हणून आज साखळी उपोषणाला सुरुवात झाली. आज पहिला दिवस साखळी उपोषणाचा आणि पहिल्या दिवशी दखल घेण्यासाठी प्रांत अधिकारी आणि शिवसाहेब राहुल वाघ या ठिकाणी आले. काय चर्चा झाली त्यात? त्यांच्या चर्चा अशी झाली की बा आम्ही तुम्हाला एसटीपी प्लॅन कसे आहेत, नवीन एसटीपी प्लॅन कसे आहेत ते दाखवू. समजा ते आता प्रांत साहेबांचं म्हणणं आलं की नाशिकला चला, शिर्डीला चला, पण आम्हाला दुसरे एसटीपी प्लॅन बघण्यापेक्षा या एसटीपी प्लॅनमध्ये तुमचे नियोजन काय? कारण की तुमचा विरोध एसटीपी प्लॅनचा नाहीच आहे ना? नाही, आमचा विरोध फक्त एसटीपी प्लॅनची जागा बदलण्याचा आहे. एसटीपी प्लॅनला आमच्या इथला कुठल्याही नागरिकांचा, कुठल्याही समाजाचा विरोध नाही. आम्हाला फक्त एसटीपी प्लॅनची जागा बदलायची आहे, तोच आमचा विरोध आहे.
मग तुम्हाला तो प्लॅन्ट दाखवून उपयोग काय? त्यांनी तो प्लॅन्ट दाखवायचा काही कारणच नाही पडत ना. नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही एसटीपी प्लॅन आमच्या दुसऱ्या शहरातले एसटीपी प्लॅन दाखवून आमच्या काय भावना बदलणार नाही. आमचा मुळात उद्देश असा आहे का एसटीपी प्लॅन इथे झाल्यानंतर त्या एसटीपी प्लॅनचा होणारा त्रास हा वर्षानुवर्ष राहणार आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रशासनाला वेळोवेळी विनंती करतो का हा एसटीपी प्लॅन इथं आम्हाला नको आहे. इथलच्या नागरिकांचा एसटीपी प्लॅनला विरोध नाही, पण आम्हाला फक्त जागा बदलून हवी. त्याच्यासाठी आम्ही आज साखळी उपोषणाला इथं बसलेलो आहे. काय नाव सर आपलं? शेख अब्दुल कादिर. काय करता तुम्ही? मी कन्सल्टिंग करतो. कन्सल्टिंग म्हणजे नेमकं काय करता? RTO कन्सल्टिंगचं काम. RTO कन्सल्टिंग म्हणजे तुमचं शिक्षण चांगल्यापैकी झालेलं आहे? हो, बऱ्यापैकी. काय तुम्हाला आज जे स्थलांतर विषय तुम्ही जो घेऊन बसलाय STPचा, याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय तुमचा? हा असा आहे का CBPCचा जे नियम आहे का शहरापासून लोकवस्तीपासून 300 ते 500 मीटर सोडून हा STP प्लांट बांधण्यात यावा. कारण त्याच्यापासून जे दुष्परिणाम निघणार आहे त्याच्यामुळे लोकांना निमोनिया होऊ शकतो, दमेचे आजार होऊ शकतात. बऱ्यापैकी फार सारे असे आजार आहे का ते होऊ शकतात. जसं ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त धोका होऊ शकतो, लहान मुलांना जास्त होऊ शकतो, यंग जनरेशनला थोडा कमी होतो, पण होणारच आहे याच्यापेक्षा. मग आज तुम्ही या ठिकाणी बसल्या, या ठिकाणी प्रांत अधिकारी आले, त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली आणि याच्या आधी पण चर्चा झालेली आहे, तर मग त्या चर्चेतून काही मार्ग निघतो का नाही? आता हा जो विषय झाला चर्चेचा विषय, चर्चेमधून काहीही मार्ग निघणार नाहीये. कारण प्रांत साहेबांचं म्हणणं आहे का आम्ही तुम्हाला दुसरा प्लांट दाखवू, त्या दुसऱ्या प्लांटमध्ये तुम्हाला हे आम्ही दाखवू का त्याच्यापासून काहीही होणार नाही. नवीन टेक्नॉलॉजी आहे, ही नवीन टेक्नॉलॉजी आहे ठीक आहे, पण त्याच्यापासून काय धोके होणार आहे, हे शहरापासून किती लांब पाहिजे याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही. असं सांगण्यात आलेलं आहे जे लोकप्रतिनिधी आहे आजी माझी, तर त्याच्यातून काहींनी असं सांगितलंय का तुम्ही जे उपोषण करता जो समाज आहे हा अनाडी समाज आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शिक्षित आहे का अनाडी आहात? आता हे जे अडाणी समाज आहे हे अडाणी समाज आहे तुमच्या म्हणण्यानुसार, पण हे नाही आमच्या नाही, आम्ही नाही म्हणत, हे लोकप्रतिनिधींनी जे बोललं आहे का हे अडाणी समाज आहे, हे अडाणी नाही, हे मनाने ते अदानी आहे. त्यांच्यामुळे तुम्ही आज एक खुर्चीवर बसले, अडाणी समाजाच्यामुळे हे तुम्ही खुर्चीवर आले आणि आज त्यांच्यावर जे अत्याचार होतोय हे तुम्ही थोपताय त्यांच्यावर. जर यांचा तुम्ही बाजू ऐकून घेत नाहीये, त्यांच्या विषयावर तुम्ही गांभीर्याने तुम्ही लक्ष घालत नाहीये, तर या समाजाचा तुम्हाला जे भरोसा करून यांनी जे मतदान केलं, तुम्हाला खुर्चीवर बसवलं, त्याचा काही फायदा झालेला नाही. याच्यामुळे जे लोकवस्ती जी इथली आहे ही सत्ताधाऱ्यांपासून नाराज झालेली आहे आणि याचं जर ही नाराजी कमी करण्यात यावी, दूर करण्यासाठी हा STP प्लांटचा विचार दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावा असं आम्ही सत्ताधाऱ्यांना एक निवेदन करतो. हा जो अडाणी समाजाला शिक्षित करायचा असेल किंवा ते सुधारवायचं असेल तर यांनी हा STP प्लांट दुसरीकडे न्यावा. कारण याच्या अगोदर ज्यावेळेस या समाजांनी त्यांची बाजू मांडली, त्यांच्यासाठी बरेच प्रयत्न केले, त्यावेळेस हा समाज अडाणी नव्हता, पण ज्यावेळेस हा STP प्लांटचा विरोध करण्यात आला त्यावेळेस हा समाज अडाणी झाला. तर अडाणी समाजांचा यांनी विचार करून हे STP प्लांट हे दुसरीकडे पाठवावा किंवा इथून स्थलांतर करावा हे आमच्या त्यांच्याकडे विनंती आहे. प्रेक्षकांनो, न्यूज NMP करिता आजच्या उपोषणाची जी काही प्रतिक्रिया होती ती आपण न्यूज NMPच्या माध्यमातून बघितलेली आहे. आम्ही तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवलेली आहे आणि जोपर्यंत हे उपोषण चालू असणार आहे याची रोजची अपडेट आम्ही नक्कीच तुमच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यातून आपण न्यूज NMPच्या माध्यमातून ऐकलं आणि बघितलं असेल की अनाडी आणि अदानी या दोन शब्दांचा खेळ या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते हाजी कादिरी यांनी दाखवून दिलेले आहे की आमचा समाज अडाणी नसून अदानी आहे. आणि जर तुम्ही या समाजाला अनाडी समजत असेल, यांना सुशिक्षित, सुरक्षित आणि शिक्षित करायचं असेल तर STP प्लॅन्टची जागा ही तुम्हाला बदलावीच लागेल अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी घेतलेली आहे. बघा सविस्तर आढावा पुढच्या वृत्तात न्यूज NMPच्या माध्यमातून. न्यूज NMP करिता संगमनेरहून जमीर शेख उर्फ पब्लिक बातमी जास्त शौकत पाठानं संगमनेर.